श्रीरामपूर शहरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बेकायदेशीररित्या गोवंशीय जनावरांची कातडी घेऊन जाणारा 14 टायर ट्रक पकडला आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे सुमारे 1050 गोवंशीय जनावरांची कातडी जप्त करण्यात आली असून MH17BY 4817 क्रमांकाच्या ट्रकसह ट्रक चालक सादिक शेख यास 13,25,000 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेत अखिल कुरेशी, संतोष थिडे आणि ट्रक चालक सादिक शेख या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली होती की एका 14 टायर महिंद्रा कंपनीच्या गाडीमध्ये गोवंशीय जनावरांची कातडी अति आरोग्याची काळजी न घेता त्याची वाहतूक करण्यात येत आहे आणि ती बेकायदेशीरपणे करण्यात येत आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावरून सदरची गाडी थांबून त्याबाबत खात्री केली असता त्यामध्ये साधारण 1050 गोवंशीय जनावरांची कातडी अतिशय दुर्गंधीयुक्त अवस्थेत व आरोग्यास अपायकारक अवस्थेत मिळून आले। त्यामुळे सदर गाडी ताब्यात घेण्यात आली। गाडी व त्यातील गोवंशीच्या कातडी जप्त करण्यात आलेले। गाडी मालक, गाडी व वाहन चालक तसेच ही कातडी ज्या व्यक्तीकडून आणली होती ती व्यक्ती असे एकूण 4 आरोपी सदर गुन्ह्यात करण्यात आलेले अधिक तपास करीत होते। एकंदरीत कितीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे? सदर प्रकरणामध्ये साधारण 8 लाख रुपयाचं वाहन आणि 5,25,000 रुपयाची गोवंशीय जनावरांची कातडी असा एकूण 13,25,000 रुपयाचा माल ताब्यात घेण्यात आला। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।